हाय फ्रेंड्स, तर आजची जी रेसिपी आहे ती तुम्हाला शिवच्या हातात असलेल्या शेंगांवरनं कळालीच असणार. तर हो, मी आज शेवग्याच्या शेंगा करत आहे. शेवग्याच्या शेंगा मी इथे कट करून छान अशा साल काढून घेतलेली आहे. साल काढून झाल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने इथे धुवून घेतल्या. धुवून झाल्यानंतर मी त्यांना 5 मिनिटे अशी पाण्यामध्ये उकडायला ठेवली. उकडून झाल्यानंतर मी एका साईडला इथे मसाला सुद्धा काढून घेत आहे. मसाला घेत आहे कांदा, लसूण, टोमॅटो आणि खोबरं. कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलं. भाजून झाल्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय. वरतून थोडं जिरं घातलं, 2 लसूण पाकळ्या, टोमॅटो आणि आपलं हे कोथिंबीर सुद्धा घातली. कोथिंबीर नंतर मसाला तयार करून घेतला. इकडे ठेवली कढई तापायला. कढई तापल्यानंतर तोच मसाला मी तेलामध्ये छान असा होऊ देते. नंतर मी टाकला आहे त्यामध्ये हळद टाकून झाल्यानंतर टाकते 1.5 चमचा आपली हिरवी मिरची पावडर. नंतर कांदा लसूण मसाला सुद्धा घातला आणि नंतर थोडंसं आपला एव्हरेस्टचा गरम मसाला घातला. त्यानंतर अशी छान असे परत तेलामध्ये मी मसाला होऊ देत आहे. नंतर मी घातला आहे त्यामध्ये म्हणजे आपल्या उकडलेल्या शेंगा. शेवग्याच्या शेंग मी इथे टाकल्या. नंतर जे पाणी शेवग्याच्या शेंगात उकडलेलं होतं ते पाणी सुद्धा मी भाजीमध्ये घातलं. म्हणजे त्याने काय होतं की आपल्या भाजीला अजून छान अशी टेस्ट येते. तर नंतर मीठ घालून घेतलं आणि कट करून परत वरतून कोथिंबीर सुद्धा टाकली. नंतर भाजी वाव किती छान झाली आहे ना. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग बाय.